पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर वाहगाव तालुका कराडगावच्या हद्दीत महामार्गावर धोकादायकरित्या ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या ठोकळ्यावर एस.टी बस आदळून अपघात झाला. अपघातात एसटीतील 20 प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. सिमेंटच्या ठोकळ्याला धडकून बस सेवा रस्त्यावर येऊन आदळली. अपघातात एसटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी 17 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महामार्गावर वाहगाव गावच्या हद्दीत गेल्या 2 वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रुंदीकरणासाठी सिमेंटचे ठोकळे धोकादायकरित्या महामार्गावर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. मंगळवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास नाशिकहून मिरजकडे जाणाऱ्या एसटी बसला या सिमेंटच्या ठोकळ्याला धडकून अपघात झाला. समोरील वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालक आर्यन हिप्परकर यांनी एसटी डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बस सिमेंटच्या ठोकळ्यावर धडकली. त्यानंतर बसच्या पुढील केबिन व चाकात सिमेंटचा ठोकळा अडकून राहिला. ठोकळ्यासह बस सेवा रस्त्यालगत असलेल्या नाल्यावर जाऊन आदळली. यामध्ये बसच्या क्लिनर बाजूचा टायर व केबिनचे पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही बस 20 प्रवाशांना घेऊन मिरज येथे चालली होती. सदरची बस मिरज डेपोची असून बसमधून 20 प्रवासी प्रवास करत होते. अचानक झालेल्या अपघाताने मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रवासी भेदरून गेले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.